नमस्कार आंबा उत्पादक शेतकरी बांधवांनो. आज आपण डोलखेडा बीके तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील प्रगतशील आंबा युरोप एक्सपोर्ट बागायतदार माननीय भारत पाटील सुळसाहेब यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार सर. साहेब आपला परिचय आणि आपल्या ह्या आंबा बागेबद्दल माहिती द्या. मी भारत पाटील सूळ, हां. डोलखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, जिजाऊ हायटेक नर्सरी. ओके. हां. तर आज आपण या बागेमध्ये पाहू शकता. सध्या जे आपल्या आंबे साईज आहे हां. ही साईज चांगल्या प्रकारे झाली आहे आणि याला डॉट आलेले आहे. हां. तर एकच मला सांगायचं शेतकरी बांधवांना की आंबा सेटिंग झाल्यानंतर जे आपण फुगवणीकरता जे औषध म्हणतो की लवकर आंबा मार्केटला कसा आला पाहिजे, तर जेवढा आंबा लवकर मार्केटला आला तेवढा आपल्याला रेट भेटतो. तर याकरता आपण एक औषध सोडलेलं आहे सुपर 90 म्हणून. तर खूप रिझल्ट चांगले यायचे. आपण सोडलं होतं 8 दिवसापूर्वी सोडलं होतं सुपर अपटेक 90. तर अगोदर टर्बोवर वापरलं होतं याच्या अगोदर आणि नंतर आंब्याला ट्राय केला आपण. तर मला या 8 दिवसामध्ये बरंचसा म्हणजे याच्यामध्ये जाणवलं, कारण डॉट आले याच्यावर आणि जर तुम्ही बोट फिरवलं तर याच्यावर असे हे होतं पावडर आली याच्यावर. तर एवढा म्हणजे आंबा आपला लवकर मार्केटला येऊ शकतो आणि आपण चांगल्या प्रकारचा भाव घेऊ शकतो. हे डॉट जरा परत एकदा हे करा बघू. डॉट लवकर येण्याचं बेनिफिट काय असतील काय? हां. हे फुगवणी आपण फुगवणी करता आपण जेव्हा सोडलं होतं ना हां. सुपर 90. हां. हां, सुपर अपटेक 90. हां. तर हे सोडल्यापासून एकदम म्हणजे आपला फरक जाणवला 8 दिवसामध्ये. कारण 8 दिवसा अगोदर खूप फळ लहान होते हां. आणि याच्या अगोदर आम्ही दरवर्षी जे बघतो ना तर इतक्या लवकर हे डॉट येत नाही. ओके. बरोबर. बरेचसे याच्यामध्ये फरक पडला आपल्याला याच्यामध्ये या औषधामध्ये. तरी 8 दिवसात तुम्हाला एका आंब्यामध्ये किती ग्रॅमनं वजन वाढलं असेल असं वाटतंय? 8 दिवसामध्ये मला माझ्या अंदाजे जवळपास 60-70 ग्रॅमपर्यंत वाढलं. 60-70 ग्रॅमपर्यंत. हां. बरोबर. आणि आत्ता सध्या जे हाय टेम्परेचर आहे, हां. एवढं तापमान वाढलेलं आहे हो हो किंवा हे झालेलं आहे, हो. तर त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना नुकसान वाटतं किंवा ह्या वर्षी आंब्याचं थोडंसं प्रमाण कमी आहे. हो कमी आहेच ना. तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकाल काय? तर यावर्षी खूप प्रमाण कमी आहे. जेवढा आंबा राहिला तेवढा फक्त ठेवायचा हां. चांगला. हां. चांगल्या प्रकारे त्याचं जे आपण म्हणतो की चांगल्या प्रकारे त्याचं निगा राखायची आणि लवकर आंबा मार्केटला आणायचा. कारण आता बरेचसे यावर्षी नुकसान झालं शेतकऱ्याचं हां. वातावरणामुळं. आणि जेवढा आंबा सेटिंगात झालेला आहे हां. झाडाला तेवढा जर आपण टिकावला आणि चांगल्या प्रकारे जर लवकर मार्केटला आणला तर शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो बरं. आर्थिकमध्ये. आता तुमचं ह्या आंब्याच्या नियोजनाच्या बाबतीत काय तुमचं काय प्लॅनिंग आहे की तुम्ही एक्सपोर्टला कुठं काढणार आहे काय किंवा लोकल? माझा आता लंडन त्या भागात जातो सर आंबा. हां. मग त्याच्यासाठी ह्याला पुढची प्रोसेस काय करणार? कागद लावणार आहे? पुढची प्रोसेस बॅगिंग करणार आहे? कशी बॅगिंग करणार आहे इथं काय? बॅगिंग आता जवळपास इथं कसं सर, आता हा जो तुरा आहे आपला हा आपला कट करायचा आहे. जे शिल्लक तुरे आहे ना हे कट करायचे हां. आणि याच्यामध्ये बॅग टाकून त्याला त्याला म्हणजे कवर 2 कवर आहे. एक कवर असते प्लास्टिक कवर असते, ओके. हां. कागद आणि प्लास्टिक. म्हणजे पाऊस आला बी तर ते खराब होत नाही. ओके. हां. जवळपास 1.5 ते 2 रुपये खर्च एका बॅगचा आहे. हां. म्हणजे नंतर काय होतं आपल्याला जे आपण फळमाशी म्हणतो ना, फळमाशी याच्यावर जर बॅगिंग केली तर आंबा खराब होत नाही. ओके. हां. फळमाशीचा अटॅक होत नाही आणि परत उन्हामुळं जो चटका असतो उन्हाचा तो बसत नाही आणि फळाची चकाकी वाढते. सुपर अपटेक 90 सोडल्यामुळं अजून तुम्हाला ह्याच्यातील काय काय बदल काय जाणले किंवा नाही, आंबा? सुपर आपटे सोडल्यामुळे हे फळ साईज वाढली ना. 8 दिवसामध्ये एवढी साईज वाढत नसते. बरं. आणि त्याची ही जी देठ आहे, हां, ह्या ती जाडी वाढली ना. देठात काय बदल जाणवला? ही जाडी वाढली देठाची. देठ जेवढी जाडी वाढली ना तेवढं फळ फुगत चालतं. फुगत चालते हो ना? हो. पानात काय बदल जाणवला काय? पानामध्ये बी आता हे जे नवीन ब्रँचेस आलेले आहे ना एकदम असे चांगल्या ब्रँचेस आणि ह्याच आपल्या फळाकरता साईज वाढण्याकरता पुन्हा मदत करते. शेतकरी बांधवांना आपण बघू शकता की हा असा यांचा प्लॉट आहे. तो तिकडं पाठीमागे दिसतोय तो त्यांचा मदर प्लांट आहे तिथं. हो तिथं तुमचं नर्सरीचंही नियोजन आहे ना? हो नर्सरीचं कोणत्या नावाने तुमची नर्सरी? जिजाऊ हायटेक नर्सरी, शासन मान्यता. शासन मान्य जिजाऊ आहे. NHB सुद्धा आपल्याला भेटलं. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाची मान्यता भेटली आपल्याला. हा त्यांचा हा मदर प्लांटची त्यांची रोप आहेत. अतिशय चांगलं नियोजन आहे. आंबा शेतीला वाहून घेतलेले शेतकरी आहेत आणि खूप चांगलं नियोजन. आणि आपण शेतकऱ्याला जोडलेलं आहे सर. म्हणजे हा
शेतकऱ्याशी कनेक्टेड असलेली माती. यवतमाळपर्यंत तिकडं बऱ्याचशा भागामध्ये आपण बागा तयार केल्या. बरं, आता जाता जाताना साहेब मला सांगा, शेतकरी बांधवांना काय सांगाल की बाबा ही आंब्याची त्यावर्षी आंब्याला तर न भूतोना भविष्यात अशी रेट आहेत? नाही, रेट तर म्हणजे आंबा नुकसान जास्त झालंय ना. हां. वातावरणामुळे काय झालं, ते वातावरण चेंज व्हायला लागलं ना. वातावरण म्हणजे वर्षानुवर्ष खराब वातावरण येऊ लागलं. पण जेवढं आपण फळ टिकवेले तेवढीच निगा कशी राखायची आणि लवकर मार्केटला कसं आणायची एवढी काळजी घ्यायची. कारण लाखो रुपयाना लोकांना औषधी आणून ते बाग सध्या आंबा फळ जगवेले. जेवढे राहिले तेवढे आता तेवढं थोडी निगा राखायची. मग शेतकरी बांधवांनी सुपर अपटेक 90चा वापर करायला पाहिजे का? करायला पाहिजे, 100% करायला पाहिजे. कारण मला 2 आता टरबूजमध्ये अनुभव आला आणि आंब्यामध्ये तर 8 दिवसामध्ये मला कळालं की एकदम चांगली रिझल्ट आहे, एकदम भारी रिझल्ट आहे. बरं, खरोखर फायदा होईल तिथं? नाही, फायदा होतो, 100% 100% फायदा होतो. बरोबर. नाही, आपल्याला तर जाणवलं सर ते. खूप लहान फळ होते माझे 8 दिवस अगोदर. शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे. हो, वापरतो. बरोबर, हो हो, चालेल. एकदम चांगली रिझल्ट ती. पाटील साहेबांनी खूप वेळात वेळ काढून आपल्याला ही माहिती दिलेली आहे आणि खूप चांगली असे अनुभवी माहिती मला एक सांगा पाटील साहेब, जाता जाता सांगा, आता आपली ही लागण किती बाय कितीची आहे? ही आपली 14 बाय 4ची लागण आहे. आता तुमचं पाणी नियोजन कसं याला काय? पाणी नियोजन तिसऱ्या दिवशी 2 तास जर वापसा कंडिशन मध्ये. वापसा जास्त कंडिशन बी नको आणि कमी बी नको. कमी पिन नको फक्त एका वेळेस आपण तापमान वाढलं होतं ना, त्यावेळेस फक्त मध्ये पाट पाणी दिलं होतं. हो ना. हा, ह्याला डबल लेटर आहे पूर्णपणे. हो, डबल ते कॅनोपी होते पडतं ना. हां ते झाडाचे जे मुळे असते ना, ते खोडापासून अंतर असते ना, हां हा, कॅनोपीनुसार त्याचे लँटर टाकायची आणि त्याला बोर्ड पेस्ट टाकून लावून आपण दरवर्षी 12 महिने 2दा लावतो बोर्ड पेस्ट खोडाला. हो ना. चालेल. ओके, थँक्यू पाटील साहेब. ओके. हो हो.